अमरावतीच्या सिटी क्लब येथे ऑल इंडिया टेनिस टूर्नामेंट्सला सुरुवात झाली आहे। अमरावती सिटी क्लब व अमरावती जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनतर्फे 2 दिवसीय लॉन टेनिस स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। 18 जानेवारी रोजी या स्पर्धांचा शुभारंभ माजी आमदार जगदीश गुप्ता व मान्यवरांच्या हस्ते टेनिस कोर्टवरील नेटला हार घालून करण्यात आला। माजी आमदार जगदीश गुप्ता यांनी शॉट मारून स्पर्धांना सुरुवात केली। ऑल इंडिया टेनिस टूर्नामेंटमध्ये 150 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे। 4 ठिकाणी या स्पर्धा होत आहेत। या स्पर्धेदरम्यान मैदानावर अपूर्व असा उत्साह ओसंडून वाहत होता। 4ही ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धांमधील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी अमरावतीकरांनी प्रतिसाद द्यावा असं आवाहन माजी आमदार जगदीश गुप्ता यांनी केलं। आज अमरावती विश्रांतीगृह सिटी क्लबमध्ये अमरावती डिस्ट्रिक्ट टेनिस असोसिएशन व सिटी क्लबच्या माध्यमातून ऑल इंडिया टेनिस टूर्नामेंटचं उद्घाटन झालेलं आहे। आज आणि उद्या 2 दिवस इथे जवळपास 150 खेळाडू आपल्या खेळाचा प्रदर्शन इथे करणार आहे आणि त्यातनं या प्रतियोगितेचा जो बक्षीस वितरण उद्या होणार आहे। आणि म्हणून अमरावतीकर क्रीडाप्रेमींना माझं आव्हान राहणार आहे की 4 ठिकाणी ही प्रतियोगिता होणार आहे। एक सिटी क्लब, रिफॉर्म क्लब, ऑफिसर्स क्लब आणि ॲडव्हान्स अकॅडमिक असोसिएशन या 4 मैदानावर ही प्रतियोगिता होणार आहे। या 4ही ठिकाणी जे खेळाडू खेळणार आहे त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अमरावतीकर जनतेने, क्रीडाप्रेमी लोकांनी या खेळाडूंचा उत्साहवर्धन करावं आणि या क्रीडेचा आनंद घ्यावं असं आवाहन अमरावतीकर क्रीडाप्रेमींना मी करत आहे। धन्यवाद। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।